वेट लॉस सिरीज जेव्हा आपण स्टार्ट केली होती त्या दरम्यान मला बऱ्याच लोकांचे डीएम्स होते की मॅडम वेट गेनसाठी पण काहीतरी सजेस्ट करा. सो आज आपण बोलणार आहोत वेट गेनवर. वेट गेनच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तुमचा पाचक अग्नी म्हणजेच डायजेस्टिफायर व्यवस्थित असणं. तुम्ही जेवण किती करता यापेक्षा तुमचं शरीर किती ते जेवण पचवतं, किती न्यूट्रिएंट्स त्यातनं ऍब्सॉर्ब करतंय हे जास्त इम्पॉर्टंट आहे. डायजेस्टिव्ह स्ट्रॉंग ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा नियम आहे की भूक लागली असेल तरच जेवण करेल. भूक नाहीये पण कोणीतरी म्हणताय म्हणून, आग्रह करताय म्हणून किंवा वेळ झाली आहे म्हणून जेवण करण्याची जर तुम्हाला सवय असेल तर ते तुमचं पाचक अग्नी बिघडवतंय आणि त्यामुळे तुमचं वेट गेन होत नाही. दुसरं महत्वाचं कारण आहे खूप घाईत जेवण करणे. फक्त ताट समोर आलाय म्हणून घाईघाईत जेवण करायचं किंवा एक काम संपताय म्हणून जेवण करून मोकळं व्हायचं, अशा पद्धतीने त्या जेवणाचा आस्वाद न घेता जर तुम्ही जेवण करत असाल ही पद्धत अतिशय चुकीची आहे आणि तुमच्या वेट गेनच्या प्रोसेसमध्ये ही पद्धत अडथळा ठरू शकते. जेवण करत असताना फक्त प्रॉपर जेवणावर लक्ष केंद्रित करून एक एक घास व्यवस्थित चावून जेवणाचा आस्वाद घेत जेवण करणं आवश्यक आहे. वजन न वाढण्यामागे काही मेडिकल कंडिशन्स पण रिस्पॉन्सिबल असू शकतात, जसं थायरॉइड आहे, डायबिटीज आहे, न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज आहेत. असं जर काही कारण असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आधी त्या कारणांवर वर्क करावं लागेल आणि नंतर वेट गेनसाठी एफर्ट्स घ्यावे लागतील. वेट गेनसाठी काही सोपे घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्यासाठी पुढची रील बघा आणि पुढची रील बघण्यासाठी शुभश्री आयुर्वेद क्लिनिक या पेजला फॉलो करा. धन्यवाद.